परमेश्वराच्या प्राप्तीचे जे भिन्न भिन्न मार्ग आहेत, त्यापैकी कोणाचाही तिरस्कार किंवा निषेध आपल्याकडून कधीच होऊ नये, अशी भक्तियोगाची आपल्याला आज्ञा आहे. परंतु असे असले तरी त्याचबरोबर हेही खरे आहे की जोपर्यंत रोपाचे झाड होत नाही, तोपर्यंत त्या वाढत्या रोपट्याच्या संरक्षणासाठी त्याच्याभोवती कुंपण घालणे अत्यावश्यक असते. तसेच या धर्माच्या कोवळ्या रोपाचेही आहे. अपक्व अवस्थेत जर तऱ्हेतऱ्हेचे भाव आणि तऱ्हेतऱ्हेचे आदर्श सतत एकामागून दुसरा याप्रमाणे समोर येत राहिले, तर साधकातील अपरिपक्व धर्मभावाला पंख फुटण्यास वेळ लागत नाही. धार्मिक या उदारतेच्या गोंडस नावाखाली पुष्कळ जण उगाच एकामागून एक आपला आदर्श बदलत राहतात. त्यांना सारख्या नवनव्या गोष्टी ऐकण्याचा हव्यास एखाद्या रोगासारखा जडतो. त्याची त्यांना नशेसारखी चटक लागून बसते. ज्ञानतंतू तात्पुरते उत्तेजित होऊन अंमळ मजा वाटावी एवढाच नवनवीन गोष्टी ऐकण्यात त्यांचा हेतू असतो. आणि अशी एक गंमत संपली की दुसरीसाठी ते तयार होतात. म्हणजेच धर्म त्यांच्या लेखी बौद्धिक नशेसारखा असतो. धर्माने त्यांच्या बुद्धीला नशा चढत असते इतकेच. या पलीकडे त्यांच्या धार्मिकतेची धाव नसते. हा अपरिपक्व अवस्थेत असलेला साधकाचा धर्मभाव होय. म्हणून भगवान श्री रामकृष्ण म्हणत असतात, या असल्या चंचल व्यक्तीहून भिन्न असे काही लोक असतात. मोती शिंपलेतील किड्यासारखा त्यांचा स्वभाव असतो. समुद्र तळची आपली जागा सोडून शिंपल्याचा तो किडा स्वाती नक्षत्राच्या जलबिंदूसाठी वर येतो. त्याला हवा असलेला स्वातीचा जलबिंदू मिळेपर्यंत आपले कवच फाकवून तो पृष्ठभागावर तरंगत राहतो. आणि तसला बिंदू मिळताच मग एक कवच मिटवून तो तडक अथाक जलात दडी मारतो. लाभलेल्या बिंदूतून एक सुबक मोती घडेपर्यंत मग तो आपली जागा सोडित नाही. आणि भगवत प्राप्तीची खरी तळतळ लागलेल्या विश्वासी साधकाचेही कळकळीच्या भक्ताचेही असेच असते. गुरुदेवांकडून इष्टमंत्राचा जलबिंदू लाभताच साधनेच्या अथांग जळात तो उडी घेतो. इकडे तिकडे मग त्याचे लक्षच जात नाही आणि इतर कशाचीच ओढ मग त्याला उरत नाही. ही झाली परिपक्व भक्ती. इष्टनिष्ठेविषयी त्याचा इतका सरस, इतका समर्पक आणि म्हणूनच इतका परिणामकारक दृष्टांत दुसरा क्वचितच असेल. हा भक्तिमार्ग चोखाळताना सुरुवातीस अशी उज्ज्वल एकनिष्ठा अंगी असल्याखेरीज या प्रवासात यश मिळून शेवटचा मुक्काम गाठणे जमणार नाही. हनुमंताने म्हटले आहे, श्रीनाथे जानकीनाथे अभेदाः परमात्मनि तथापि मम सर्वस्वं रामः कमललोचनः. म्हणजे काय तर परमात्म दृष्टीने लक्ष्मीपती विष्णू आणि सीतापती रामचंद्र एकच. कबूल, मलाही अवगत आहे ते, पण तरी देखील राजीव लोचन रामच माझा हृदयेश्वर, माझे सर्वस्व होय. एका हिंदी संताने म्हटले आहे की सर्वांबरोबर राहा, सगळ्यांच्या संगतीत आनंद माना, साऱ्यांचे नाव घ्या, कुणी काहीही सांगो त्याला हो हो म्हणा, पण स्वतःचा जो भाव आहे तो मात्र कधीच सोडू नका, त्याला पक्के चिटकून राहा. म्हणजे भक्त जर याप्रमाणे कळकळीचा असेल तर गुरुप्रदत्त मंत्ररूपी बीजातून ज्ञानमय पराभक्तीचा प्रचंड वटवृक्ष निर्माण होईल आणि कालांतराने त्याच्या फांद्या आणि पारंब्या फोपावून अशा काही पसरतील की धर्मानुभूतीचे संपूर्ण क्षेत्र त्यांनी व्यापून जाईल. म्हणजेच आपल्या त्या इष्टनिष्ठेच्या साह्याने भक्त साधकाला अखेरीस पूर्ण धर्मानुभूती लाभेल. आणि मग त्या भाग्यशाली भक्ताच्या प्रत्ययास येईल की जिला तो आपली स्वतःची इष्टदेवता मानित होता, तीच विभिन्न संप्रदायातून भिन्न भिन्न नावांनी व भिन्न भिन्न रूपांनी पूजली उपासली जात आहे.